नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला आषाढ स्पेशल गूळ घालून केलेल्या गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या कशा करायच्या ते दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात। गव्हाच्या पिठाच्या कापण्या करण्यासाठी मी ह्या कपनी 1 कप बारीक चिरलेला गूळ घेतला आहे। ह्याच कपनी मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच कपनी मी 1 कप बेसन पीठ घेतलेले। पोहे खायचे चमच्यानी मी 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। अर्धा चमचा वेलची पावडर घेतली, 1 चमचा मी बडीशोपची पावडर करून घेतलेली आहे। अगदी थोडं आपल्याला मीठ लागणार आहे आणि चिमूटभर मी बेकिंग सोडा घेतलेला आहे। थोडी खसखस लागणार आहे आपल्याला आणि ह्या चमच्यानी मी 7 चमचे तेल घेतलेलं आहे आणि कापण्या तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। मी इथे एक भांडं घेतलंय, त्यामध्ये आपल्याला हा चिरलेला गूळ घालायचा आहे। ह्या कपनी मी 1 कप चिरलेला गूळ घेतलेला आहे। ह्याच कपनी 1 कप आपल्याला पाणी घालायचे। आता हा गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये। गूळ बारीक चिरला की तो पटकन विरघळला जातो। तुम्ही गूळ गॅसवरती सुद्धा गरम करून विरघळून घेऊ शकता। आपण ज्या पद्धतीने गुळवणी करतो अगदी तसंच, पण मी बारीक चिरलेला आहे त्यामुळे मी असाच विरघळून घेते। मी हे सगळं विरघळून घेतलेलं आहे। मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचे। त्यातच मी बेसन पीठ घालणार आहे। ज्वारीचं पीठ, बडीशोप, वेलची पावडर, अगदी थोडं मीठ घेतलेलं आहे मी, आणि बेकिंग सोडा। बेकिंग सोडा सुद्धा मी 1 चिमूटभरच घेतलेला आहे, जास्त घालायचा नाही। आता हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। वेलची पावडरच्या ऐवजी तुम्ही सुंठ पावडर सुद्धा घालू शकता किंवा जायफळ पावडर घातली तरीही चालेल। मी हे पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्यामध्ये तेलाचं मोहन घालायचे। आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचे, म्हणजे कापण्या खुसखुशीत होतात। सुरुवातीला मी चमच्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। आता मी हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। मोहन पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे। मी तेलाचं मोहन पिठाला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। असा छान मुटका तयार होतोय। आता आपण जे गुळवणी तयार केलेलं आहे ते एका भांड्यामध्ये मी गाळून घेते, म्हणजे जर गुळात काही कचरा असेल किंवा गूळ थोडा विरघळलेला नसेल तर तो वरती राहील। सगळं मी गाळून घेतलेले। आता थोडं थोडं गुळवणी घालून आपल्याला हे पीठ घट्टसर भिजवून घ्यायचे। अजून थोडं मी गुळवणी घालते। आपल्याला एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करून पीठ भिजवून घ्यायचे। आता राहिलेलं सगळं गुळवणी घालते मी। आपण घेतलेलं पाण्याचं आणि गुळाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे। तुम्हाला जर वाटलं पीठ थोडं पातळ होतंय तर थोडं गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल, आणि थोडं पीठ घट्टसर वाटलं तर थोडा पाण्याचा हात लावायचा आहे आणि पीठ भिजवून घ्यायचे। मी हे पीठ थोडं घट्टसर भिजवून घेतलेलं आहे। आता साधारण 10 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे, त्यानंतर आपण कापण्या करूयात। 10 मिनिटं झालेली आहे, पीठ चांगलं भिजलेलं आहे। तर मी काढून घेते। आता थोडा तेलाचा हात लावून मी पुन्हा पीठ एकसारखं करून घेते, मळून घेते। आपल्याला असंच घट्ट पीठ भिजवायचे। आता ह्या पिठाचे मी समान भाग करून घेते।
आता ह्याची आपल्याला चपातीपेक्षा थोडी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ केले तर कडक होतात कापण्या. आता ह्याला थोडीशी वरतून खसखस लावून घेऊया. तुम्हाला जर खसखस आवडत नसेल तीळ लावले तरीही चालतील. दुसऱ्या साईडने सुद्धा आपण खसखस लावून घ्यायची आहे. सगळी करून आपल्याला एकसारखी लाटून घ्यायची पोळी. जर तुम्हाला वाटलं पीठ खाली चिटकते तर थोडंसं तेलाचं बोट लावलं तरी चालेल. पीठ घट्ट मळलं की खाली चिटकत नाही. आता आपण साईडच्या कडा काढून घेऊया. आणि कापण्याचा आकार देऊया. मी डायमंड शेपमध्ये कट करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही शेप देऊ शकता. हे पहा किती सुंदर झाल्यात कापण्या. आता ह्याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या कापण्या मी कट करून घेते. आणि आपल्याला एवढ्या जाडीचीच कापणी ठेवायची, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही लाटायची. आपल्या सगळ्या कापण्यात कट करून झालेल्या आहेत. आता आपण ह्या तळून घेऊयात. जरी एकावर एक कापण्या अशा काढून ठेवल्या तरी त्या चिटकत नाहीत. मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झाले आणि गॅसची फ्लेम मी मिडियमवर ठेवलेली. आता आपण ह्यामध्ये कापण्या सोडून घेऊयात. कापण्या तळताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवायची. जर आपण गॅसची फ्लेम हायवर ठेवली तर कापण्या पटकन लाल होतील आणि आतमध्ये कच्च्या राहतील. कापण्या आपल्याला चांगल्या गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घ्यायच्या आहेत. कापण्या छान तळून झालेल्या आहेत. आता मी काढून घेते आणि ह्याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आता मी राहिलेल्या सगळ्या कापण्या तळून घेणार आहे. तयार झाल्या खुसखुशीत कापण्या खूप छान झालेल्या आहेत. मी एक कापणी तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा, अजिबात चिवट झालेली नाही, खूपच छान झाली. तुम्ही एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.